आपण नेते येईपर्यंत अनेकांना भाषण करायची आहेत, पण ह्या वोट चोरीचा एक उदाहरण म्हणून सुरुवातीला आमदार उत्तम जानकर यांच्या मार्कडवाडीमध्ये वोट चोरी कशी झाली हे बाकीचे नेते स्टेजवर पोहोचेपर्यंत आपण ऐकूया। उत्तम जानकर साहेब, आपण कृपया माईक जवळ यावे। करा सुरू। हो वर वर हातात या सत्याच्या मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी पहिल्यांदा खाली बसून घ्या। महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल ज्या वेळेला आपण सर्वांनी पाहिले त्यामध्ये माझ्या माळशिरस तालुक्याचाही एक निकाल होता। मी विजयी झालो, परंतु माझ्या तालुक्यामधल्या 1,08,000 एवढी मतं ईव्हीएमच्या माध्यमातून ट्रान्सफर कशी झाली याचा सर्वसामान्य माणसाला आणि आमच्या तालुक्यामधील सगळ्या कार्यकर्त्यांना एक भूकंप व्हावा, एक अघटित घडावं अशा पद्धतीची भावना निर्माण झाली। गेल्या अनेक निवडणुकीच्या पराभवानंतर मी विजयी झालो होतो, पण तरी सुद्धा लोकांनी माझा सत्कार करायला येण्याऐवजी आमच्या गावामध्ये अशा घडू शकत नाही अशा पद्धतीच्या सगळ्या भावना व्यक्त आणि मग मार्कडवाडीच्या गावानं ठरवलं की आपण बॅलेट पेपरवर मतदान घेऊया। गावामध्ये असं घडू शकत नाही आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापून आणले, मतपेटी तयार केली आणि मतदानाचा दिवस गावात लावले। सगळ्या उमेदवार परंतु त्यावेळी पोलिसांची मोठी फौज त्या गावामध्ये शिरली। सगळ्या गावातील बायका माणसे सगळ्यांना दहशत निर्माण करण्यात आली। माझ्यासह 100 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते मतदान होऊ दिलं नाही हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं। त्यानंतर मी गप्प बसलो नाही। मला 1,21,000 एवढी मतं पडलेली होती। मी निवडून आलेला आमदार होतो, पण त्या ठिकाणी मी 1,75,600 लोकांचं तालुक्यामधल्या प्रतिज्ञापत्र घेतलं आणि मी थेट दिल्लीला गेलो। दिल्लीला गेल्यानंतर इलेक्शन कमिशनला 1,75,000 लोकांचं प्रतिज्ञापत्र दिलं, त्यासोबत माझा राजीनामा दिला आणि याची आम्हाला सत्यता द्या, याचा आम्हाला प्रमाण द्या। आमच्या तालुक्यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या। परंतु 10 महिन्यामध्ये ना माझा राजीनामा ना त्यांनी पत्र पाठवलं। त्यानंतर मित्रांनो मी शोधत राहिलो की हे मतदान कशा पद्धतीने चोरी करते। मतदानामधला घोळ फक्त 1% आहे। ईव्हीएम मध्ये ज्या वेळेला चित्र छापलं जातं त्यावेळेला तो पूर्ण पांढरा कागद असतो, आतमध्ये LED लाईट लावलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून फोकस जसा पिक्चरच्या माध्यमातून फोकस मारला जातो त्याच पद्धतीचा त्यावरती फोकस मारला जातो आणि चिठ्ठी तुटतानाही तो फोकस काढून घेतला जातो आणि पुन्हा ती कोरी चिठ्ठी खाली पडते। म्हणजे मागच्या बाजूला चित्र हे छापलं जातंय त्या ठिकाणी आणि मग जर व्हीव्हीपॅट असून
त्यामधला प्रोग्राम आम्हाला दाखवला पाहिजे, तो प्रोग्राम सर्व पक्षांना दिला पाहिजे, त्यामध्ये कशा प्रकारचा सॉफ्टवेअर आहे हे सर्वांना सांगितलं पाहिजे। परंतु फक्त 50 मताचं मॉकपोल देऊन आपल्याला फसवलं जातं आणि निवडणुकीच्या दिवशी टाइम आणि डेट सेट केला जातो। म्हणून मित्रांनो, आता ईव्हीएमच्या माध्यमातून जर निवडणुका घेतल्या तर गावोगाव या पेट्या त्या निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये मारा आणि त्याचा भुगा करा, अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो। धन्यवाद। आपला